तर ठाकरेंच्या नगरसेविका सरिता म्हस्के पुन्हा पक्षाच्या संपर्कात असल्याचं कळतंय। मध्यरात्री मिलिंद नार्वेकरांच्या निवासस्थानी त्या दाखल झालेल्या आहेत। आज सरिता म्हस्के नार्वेकरांसह उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे। सरिता म्हस्के आज भूमिका मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। महापौर निवडीच्या तोंडावर नॉट रिचेबल सरिता म्हस्के पुन्हा संपर्कात। आता मुंबई महापालिकेतील शिवसेना ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर सरिता म्हस्के अखेर सापडलेल्या आहेत। उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी वेगाने सूत्र फिरवली आणि त्यानंतर रात्री उशिरा म्हस्के त्यांच्या पतीसह नार्वेकरांच्या मुंबईतील घरी दाखल झाल्या। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेल्या। जुई, काय अधिकचे अपडेट्स आहेत? पण पाहतोय सौरभ की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर सरिता म्हस्के या गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल होत्या। मात्र काल मध्यरात्री शिवसेनेचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानलेले मिलिंद नार्वेकर यांनी मध्यरात्री त्यांच्या घरी भेट दिली आणि भेट देऊन सरिता म्हस्के यांच्याशी त्यांनी चर्चा केली। आणि आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार डॉक्टर सरिता म्हस्के या शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातच कायम राहणार असल्याचं समजतंय। काल ज्या वेळेला सर्व नगरसेवकांची बैठक होती शिवसेना भवनामध्ये, तिथूनच त्यांना कोकण भवन इथे नेण्यात आलं होतं, परंतु डॉक्टर सरिता म्हस्के या तिथे उपस्थित नव्हत्या। अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या की सरिता म्हस्के या शिंदेच्या गळाला लागल्या, कारण का त्या एकनाथ शिंदे यांच्याकडूनच ठाकरेंकडे आल्या होत्या, तिथे तिकीट न मिळाल्यामुळे त्यामुळे त्या पुन्हा एकदा एकनाथ शिंदेकडे गेल्या अशी चर्चा सुरू होती। परंतु 24 तासात त्या आत मिलिंद नार्वेकर यांनी त्यांना शोधून काढलं आणि पुन्हा एकदा आपल्याकडे आता वळतं केलंय। त्यामुळे आता नेमकं सरिता म्हस्के काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।